डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते असेच काहे, उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. भोवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले, कोण बोलतो राजा आणि कुठले दळाले. प्रारंभी जे अद्भुत वाटे गहन भीती जाई, ज्या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही. या दुनियेचे मर्म न कळता जगणे केवळ फुका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते असेच काहे, उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा, बीज पेरता कसे उगवते पाऊस येई कसा. चारा चरुणी शेत होतसे शेणाचे खत पिका, पीक पेरता फिरून चारा चक्र कसे हे शिका. जीवन चक्र हे फिरे निरंतर, इथे विसरू नका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते असेच काहे, उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. अनुरेणूची अगाध दुनिया दृष्टीच्या पार, सूक्ष्म जीव दृश्य किरणही भोवती फिरणार. या सर्वांच्या आर पार जी मुक्तपणे विहरे, बुद्धिमान विस्तीर्ण सारे विश्व वेधुनी उरे. विज्ञानाची दृष्टी वापरा, स्पर्धेमध्ये शिका. जे दिसते ते असेच काहे, हे दिसते ते असेच काहे, उलगडण्याला शिका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. आपण पाहतो की आपण अनेक प्रकारचे विषय त्या ठिकाणी शिकत असतो. भाषा शिकतो, गणित शिकतो, समाजाभ्यास शिकतो. प्रत्येक विषयामध्ये विज्ञान दडलेलं आहे. आपले पौराणिक किंवा परंपरागत जे व्यवसाय आहेत, त्या व्यवसायाकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता. पण आज विज्ञानाने सिद्ध करून दाखवलेलं आहे की त्याच्यामध्ये सुद्धा विज्ञान दडलेलं आहे. पारंपरिक व्यवसायामध्ये दडलेलं विज्ञान, यावरती इयत्ता 6वीचा वर्ग जो आहे, या वर्गाला या ठिकाणी निमित्ताने एक संधी मिळते की पारंपरिक व्यवसायामध्ये जे विज्ञान आहे ते विज्ञान आपल्याला अभ्यासायचं आहे. म्हणजे एखाद्या पारंपरिक व्यवसायामध्ये ते विज्ञान कसं दडलेलं आहे ते पाहत असताना काही प्रयोग सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. इयत्ता 5वीच्या विद्यार्थिनी जे आहेत, एक सुंदर अशा प्रकारचा प्रयोग आपल्या समोर या ठिकाणी या निमित्तानं करतायत. Hello everyone, my name is Nalini Ganesh Kawat. Today is a National Science Day. I am going to present an experiment. You will love to watch this experiment. This is a vinegar bottle and this is a baking soda. The bottle holds vinegar and the balloon holds baking soda. Now I will fit the balloon on the mouth of this bottle like this. Now I will lift the balloon. Now the soda fall in the vinegar and then the balloon blows up. And I wish you all happy National Science Day. Thank you for watching my this experiment. त्यांना विज्ञान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझे नाव साई गणेश लंके आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव श्री मळगंगा विद्यालय निगोजा आहे. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या येथे जमलेल्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, मी आज माझे आवडते शास्त्रज्ञ C.V. रमन यांच्याविषयी काही बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. डॉक्टर
व्यंकटरमण म्हणजे C.V. रमण हे भारतातील महान शास्त्रज्ञांपैकी एक होते. यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तिरुचिरापल्ली तमिळनाडू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव R. चंद्रशेखर अय्यर व आईचे नाव पार्वती अम्मल व पत्नीचे नाव लोकसुंदरी अम्मल असे होते. त्यांचे वडील गणित व भौतिक शास्त्राचे शिक्षक होते, म्हणून रमण यांना विज्ञानात फारच रस होता. त्यांनी 16 वर्षाच्या असताना BA ची परीक्षा उत्तीर्ण करून AM केले. MA केले. नंतर त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज मद्रास येथे शिक्षण घेतले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय भारत. भाषण त्याने आपल्या समोर केलेलं आहे. जोरदार टाळ्यांचं अभिनंदन करायचं आहे. यानंतर पुढचा विद्यार्थी जो आहे इयत्ता 6वीची विद्यार्थिनी कुमारी इरोळे सावी. विज्ञान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, माझे नाव सावी सागर इरोळे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव श्री मळगंगा विद्यालय निगोज आहे. आज आपण सर्वजण इथे विज्ञान दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. त्यानिमित्ताने मी माझे आवडते शास्त्रज्ञ भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर आधी सूर्यासारखं तळपायची तयारी ठेवा, असा संदेश देणारे भारताचे 11वे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर हा दिवस जगभर वाचन प्रेरणा दिन व जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते. त्यांनी अग्नी या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे ते मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण रामेश्वरम येथे घेतले. त्यानंतर ते मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे दाखल झाले. त्यांनी तिथे एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास केला. 1957 मध्ये त्यांनी DRDO मध्ये वैज्ञानिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली व 1969 मध्ये भारतीय अंतराळ संशोधक समितीमध्ये म्हणजे ISRO मध्ये काम करण्यास गेले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिले. ते SLV-3 प्रोजेक्टचे डायरेक्टर होते, ज्याने भारताला अंतराळात उपग्रह पाठवण्याची क्षमता दिली. ते अग्नी आणि पृथ्वी यांसारख्या मिसाईलच्या विकासातही सहभागी होते. स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी स्वप्ने पाहणे आवश्यक आहे असे ते नेहमी म्हणत. म्हणजे स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी आपल्या अंगी असलेल्या शक्तीचा, सामर्थ्याचा आपण पूर्ण उपयोग केला पाहिजे, ते असे नेहमी म्हणत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे युवा पिढीसाठी चालते बोलते विद्यापीठ आहे व त्यांचे प्रेरणास्थान आहे. अशा या माझ्या आवडते शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम यांना मी कोटी कोटी प्रणाम करून थांबते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शिवानी सरोज ही विद्यार्थिनी या ठिकाणी विज्ञान दिनाच्या निमित्तानं आपल्या समोर भाषण करते. खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझे नाव शिवानी लवकुश सरोज. मी आता 6वी शिकते. आज विज्ञान दिन निमित्त आपण इथे जमलेलो आहोत. त्यांच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार. माझ्या विषयाचे नाव माझे आवडते शास्त्रज्ञ C.V. रमण. C.V. रमण हे आधुनिक भारताचे एक महान वैज्ञानिक होते. ते भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रमण असे होते. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1883 रोजी तिरुचिरापल्ली तमिळनाडू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रशेखर व आईचे नाव पार्वती असे होते. त्यांनी आपल्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी नवनवीन शोध लावून भारताला विज्ञानाच्या दुनियेत वेगळी ओळख करून दिली. रमण प्रभाव, रमण इफेक्ट हा त्यांचा महत्त्वपूर्ण शोध आहे. हा शोध त्यांनी नसता लावला तर समुद्राच्या पाण्याचा रंग निळा का असतो हे आपल्याला कधी समजले नसते. त्याच्यामुळे हे कळले की लाईट पारदर्शक माध्यमातून लिक्विड, सॉलिड आणि गॅसमधून प्रवास करते तेव्हा त्याच्या गुप्पांमध्ये बदल होतो.
सी.व्ही. रमन हे आयुष्यभर दगड व अन्य खनिजांचा संग्रह केला. त्या खनिजांच्या विकिरणाच्या गुणधर्माचा अभ्यास केला आणि आपले नवनवीन शोध लावून भारताला विज्ञानाच्या दुनियेत ओळख करून दिली. रमन परिणाम इफेक्ट त्यांनी हा शोध लावून भारताला नवीन व सुंदर ओळख करून दिली. अखेर त्यांनी 19 नोव्हेंबर 1970 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. धन्यवाद. नाव यश लंके. आज आपण सर्वजण विज्ञान दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. आज मी तुम्हाला माझ्या आवडते शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याविषयी माहिती सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्म 1896 रोजी जर्मनीतील उल्म नावाच्या शहरात झाला. ते एका ज्यू कुटुंबात जन्मले. त्यांच्या वडिलांचे नाव हर्मन आइन्स्टाईन व त्यांच्या आईचे नाव पावलिन कोच हे एक गृहिणी होत्या. अल्बर्ट आइन्स्टाईन यांना बोलण्यात लहानपणापासूनच अडथळा होता, पण त्यांच्या मनात खूप जिज्ञासा होती. माझे नाव अथर्व कांबळे. तर आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. तर आपल्या भारतामध्ये खूप सारे महान वैज्ञानिक राहून गेलेले, जसे की APJ अब्दुल कलाम, सी.व्ही. रमन आणि खूप सारे जसे की राईट ब्रदर्स. तर आम्ही पण एक विज्ञानाबद्दल एक प्रयोग बनवला होता, जसं की तुम्ही बघू शकता IBT रूममध्ये. तर तुम्ही कधी पण मोकळ्या वेळेत जाऊन बघू शकता. तर आम्ही शेतकऱ्यांच्या समस्येबद्दल एक प्रयोग बनवला होता, जसं की शेंगा सोलायच्या मशीनमध्ये एक हाय वोल्टचा फॅन बसवला होता, तर जेणेकरून साल्ट साईडला जातील आणि शेंगदाणे खाली पडतील. धन्यवाद. मित्रांनो, माझे नाव प्रणव दीपक गायकवाड. मी आणि माझ्या मित्रांनी मिळून DJ बनवला आहे. त्यासाठी आम्ही लाकडं गोळा केली व ती कापली व माझ्या मित्र अर्णवकडं साऊंड होती ती आम्ही जोडली आणि सातवीच्या आदित्य दादाकडून मशीन घेऊन आम्ही तो प्रोजेक्ट पूर्ण केला. आम्ही त्याचा तुम्हाला एक नमुना दाखवतो. प्रतिकृती कशी असते, त्यासाठी लागणारे जे काही फर्निचर, लाकूड वगैरे जे आहे की नाही, त्यांनी कशा प्रकारे जमा केलं त्यांनी आपल्यासमोर सांगितलेलं आहे. म्हणजे अशा छोट्या गोष्टीमधून आपण मोठी गोष्ट तयार करू शकतो. त्याचं हे उदाहरण आपल्यासमोर दिनाच्या निमित्ताने आता आपण पाहिलं की विद्यार्थ्यांनी आपली जी भाषणं केली, मनोगत व्यक्त केलं, त्यामध्ये डॉक्टर सी.व्ही. रमन असेल, डॉक्टर APJ अब्दुल कलाम असेल, असे अनेक शास्त्रज्ञ, न्यूटन सारखे शास्त्रज्ञ जे आहे, यांची सुरुवात कशा प्रकारे झाली, काही छोट्या गोष्टीवरून सुरुवात होत असते. तर या विज्ञान दिनाच्या निमित्तानं तुम्हाला या विज्ञानाच्या विविध प्रयोगांविषयी, विज्ञानाच्या जीवनामध्ये असणारं महत्वाचं स्थान जे आहे याविषयी प्रथमतः तुमच्या समोर विचार मांडण्यासाठी येत आहेत आपल्या विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका श्रीमती शेलार मॅडम. सर्वांना प्रथम विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थोर शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांनी विज्ञान दिन साजरा करण्यासाठी प्रथम मनोगत व्यक्त केले. ते जेव्हा केंद्र सरकार म्हणजे कॅबिनेट मंत्री असताना शिक्षण खात्यातील सचिव या पदावर होते आणि सचिव या पदावर असताना त्यांना विज्ञान या विषयाची आवड निर्माण झालेली होती. त्यांनी आशा व्यक्त केली की आपल्याला विज्ञान दिन साजरा करायचा आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आत्ताच मिळालेलं म्हणजे नोबेल पारितोषिक मिळालेले भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रमन यांचं नाव त्यांनी नमूद केलं. आणि तेव्हापासून त्यांनी ठरवलं की 1987 सालापासून त्यांनी विज्ञान दिन साजरा करण्यासाठी आपलं मनोगत व्यक्त केलं. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर 28 फेब्रुवारी हा दिवस डॉक्टर सी.व्ही. रमन यांचा जन्मदिन नाही, तर त्या दिवशी त्यांना भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर सी.व्ही. रमन यांना कलकत्त्यामध्ये ज्यावेळेस ते इंग्लंडवरून कलकत्त्याला चालले होते त्यावेळेस ते एका जहाजामध्ये बसले होते आणि जहाजामध्ये बसत असताना त्यांच्या
जसं आपल्याकडे काही ना काही वस्तू आपल्या हातामध्ये असतात, तर त्यांच्या खिशामध्ये स्पेक्ट्रम म्हणजे प्रिझम राहायचा. आणि मग त्यांनी निरीक्षण केलं की ते जहाजामध्ये बसताना सगळं पाणी त्यांना निळं दिसत होतं. त्यांना प्रश्न पडला की हे पाणी निळं का बरं आहे, तर यामागचं काय शास्त्र आहे. हातात जर पाणी घेतलं, ग्लासात जर आपण पाणी घेतलं तर ते आपल्याला रंगहीन दिसतं, परंतु जर आपण लागून पाहिलं तर हे पाणी आपल्याला निळ्या रंगाचं दिसतं. मग याच्या मागचं त्यांना शास्त्र म्हणजे तर्क शोधून काढण्याची बुद्धी म्हणजे तर्क शोधून काढावा वाटला. त्यांच्या डोक्यामध्ये त्यांचे मित्र पण त्या जहाजामध्ये बसलेले होते, पण त्यांचं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं, परंतु ते निसर्गाचं निरीक्षण करत होते. निसर्गाचं निरीक्षण करत असताना ते पाण्याचं निरीक्षण करत होते. मग त्यांच्या लक्षात आलं की ह्या पाण्याचा आणि ह्या प्रकाशाचा काहीतरी संदर्भ असावा. तर एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना हे जे किरण आहे हे त्यांचा मार्ग बदलतात हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग प्रकाशाचा रंग आणि यामध्ये या प्रकाशाचा विकिरण होत असतं, प्रकाशाचे अपस्करण होत असते. प्रकाशाचे ज्यावेळेस अपस्करण होते त्यावेळेस त्याच्यामध्ये त्यांचे 7 रंगामध्ये विभाजन होत असतं. त्यातला जांभळा जो रंग आहे या रंगाची विचलन क्षमता ही जास्त असते, तर लाल जो रंग आहे त्याची विचलन क्षमता ही कमी असते. आणि त्यामुळे प्रकाशाचे अपस्करण याबद्दलचं त्यांनी संशोधन केलं आणि म्हणून त्यांना रामन इफेक्ट किंवा रामन इफेक्ट या नावाने ओळखलं जातं. त्या दिवसापासून त्यांचं नाव लौकिक झालं आणि तेव्हापासून त्यांचा जेव्हा सत्कार झाला त्यावेळेस त्यांना नोबेल हा किताब बहाल करण्यात आला. तेव्हापासून त्यांना नोबेल त्यानंतर पद्मश्री यासारखे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. डॉक्टर सी.व्ही. रमन त्याचबरोबर इतरही काही शास्त्रज्ञ आहेत, तर त्यामध्ये डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम याविषयी पण 6वीच्या मुलांनी छान मनोगत व्यक्त केलेलं आहे. प्रत्येक मुलांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये इयत्ता 6वी पासून ते 12वी पर्यंत नवीन अभ्यासक्रमानुसार व्यवसाय शिक्षणाची नेमणूक झालेली आहे. तर त्या अंतर्गत आपल्या विद्यालयामध्ये एक खूप छान असा उपक्रम आहे, तो म्हणजे मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख म्हणजे IBT. तर इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी या अंतर्गत आपल्याला काही उपक्रम सादर करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला गावात जायचं आहे, म्हणून मी थोडेसेच बोलणार आहे. तर हे जे बेसिक टेक्नॉलॉजी आहे यामध्ये व्यवसाय शिक्षणाचा समावेश केलेला आहे. पुढील अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 6वी पासून ते 12वी पर्यंत, 12वीला आता सध्या आहे, परंतु कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला व्यवसाय या शिक्षणाची खूप गरज आहे. या व्यावसायिक शिक्षणामुळे आत्ताच आपल्या IBT अंतर्गत आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो. तर यामध्ये मुलानी मॅडम, पवार सर, लेंबे सर, त्यानंतर आपण आत्ताच आपलं विज्ञान प्रदर्शन झाले, यामध्ये शेंगाची टरफली कशी फोडली जातात याविषयीचा उपक्रम पुण्याला सादर करण्यात आलं होतं तर आता सुद्धा आपल्याला थोड्या वेळाने उपक्रम आहे, त्यासाठी आपल्याला बाहेर जायचं आहे. त्यानंतर गृह आरोग्या संदर्भात मला सरांनी सांगितलं की मॅडम थोडंसं बोला, तर त्याविषयी मी थोडक्यात सांगते की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनक्रिया ह्या चाललेल्या असतात. तर यामध्ये पोषण, पचन, शोषण, रक्ताभिसरण, उत्सर्जन, तर या प्रकारच्या ह्या वेगवेगळ्या क्रिया चाललेल्या असतात. तर यातली एक महत्त्वाची क्रिया आहे ती म्हणजे पोषण. तर या पोषण या प्रक्रियेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पोषद्रव्यांचा समावेश हा होत असतो. तर मग ही पोषद्रव्ये कोणकोणती आहेत, तर यामध्ये कर्बोदके, प्रथिने, पिष्टमय पदार्थ, वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स मध्ये पुन्हा त्याच्यामध्ये ABCD K यासारख्या व्हिटॅमिनचा समावेश हा होत असतो. मग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काही व्हिटॅमिन्स आपल्या समोर दिसतात आता आपल्याला सूर्याचं ऊन लागतंय, परंतु हे जे ऊन आहे हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. का बरं? कारण या सूर्याच्या किरणांपासून आपल्याला जे व्हिटॅमिन्स मिळतात त्यामुळे आपल्याला मूळदूस नावाचा जो रोग आहे तो होणार नाही. आपली जी हाडे आहे ही बळकट होण्यासाठी आपल्याला या व्हिटॅमिनची गरज असते. तर सूर्यापासून मिळणारं जे जीवनसत्व आहे ते म्हणजे व्हिटॅमिन D. तर व्हिटॅमिन D हे जीवनसत्व आपल्याला सूर्यापासून मिळत असतं. आपले हाडे मजबूत होण्यासाठी आपल्याला याची गरज आहे. त्यानंतर पहिलं जे जीवनसत्व आहे त्यामध्ये ते आहे अजीवनसत्व. मग हे अजीवनसत्व कोणत्या पदार्थांमध्ये आहे, तर यामध्ये प्रामुख्याने आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे फळं खात असतो तर त्यामध्ये लाल रंगाची तुमच्या जवळपास असणारी पपई, तर या पपई या फळामध्ये जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन Aचा समावेश असतो त्यानंतर गाजर हेही आपल्या डोळ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. टोमॅटो की ज्यामध्ये ऑक्झॅलिक ऍसिड आहे तो हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. गाजर, टोमॅटो, त्यानंतर पपई, सफरचंद, त्यानंतर ज्यांना दररोज फळी जरी नाही भेटली हे जरी फळं खाल्ले तरी पण आपल्या डोळ्यासाठी जो रात आंधळेपणा हा जो विकार आहे हा विकार कमी करण्यासाठी
याचा आपल्याला उपयोग हा होत असतो. त्यानंतर ब जीवनसत्व ब या जीवनसत्वाच्या अभावामुळे बिरिबिरी नावाचा रोग होत असतो. क जीवनसत्व की आपल्या परिसरामध्ये खूप साध्या पालेभाज्या पहा. तर हे क जीवनसत्व कशामध्ये आहे तर हिरव्या पालेभाज्या, त्यानंतर आवळा की आपल्या परिसरामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा आवळा पाहायला मिळतो. आपल्या उपक्रमामध्ये पण आवळ्याची कांडी बनवलेली आहे. तर हा जो आवळा आहे हा आपलं पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी, त्यानंतर आपल्याला जे हिरड्याचे आजार असतात ते दूर करण्यासाठी या आवळ्याचा आपल्याला उपयोग होत असतो. तर यामध्ये हिरड्यातून कधी कधी पू येतो, दातातून पू येतो. तर याच्या मागचं कारण काय आहे की आपला लिंबू आपण दररोज आहारामध्ये घेतलं पाहिजे, आवळा आपण आहारामध्ये घेतला पाहिजे, जे आंबट पदार्थ आहे ते आपण आहारामध्ये थोडेसे आहारामध्ये घेतलेच पाहिजे, जेणेकरून आपल्याला क जीवनसत्व त्यातून मिळू शकतं. ड जीवनसत्व हे उन्हामुळे मिळत असतं. त्यानंतर व्हिटॅमिन के. तर व्हिटॅमिन के हे सुद्धा जीवनसत्व जे आहे याच्यासाठी आपल्या केसांची निगा राखण्यासाठी याची आपल्याला खूप गरज असते तर यामध्ये आपण सगळ्या पालेभाज्यांचा समावेश हा आहारामध्ये घेतला पाहिजे. त्यानंतर प्रथिने. तर प्रथिने ही सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दररोज म्हणजे कमीत कमी ते प्रथिने आपल्याला कशात मिळतात तर यामध्ये दूध व दुधाचे पदार्थ आणि मांस यामध्ये प्रथिनांचा समावेश असतो. तर ही जी प्रथिने आहे ही आपल्या आरोग्याची बांधणी करण्यासाठी या प्रथिनांचा आपल्याला उपयोग होत असतो. मग पहा, जुने लोक काय करायचे, एखादा पेशंट असेल किंवा एखाद्याचा हार्ट फ्रॅक्चर झालेला असेल तर जुने लोक त्यांना भेटायला जाताना काय घेऊन जायचे, अंडी घेऊन जायचे. पहा, आता आपण सहज कोणी पेशंट असेल तर फळं घेऊन जातो, हे की नाही, परंतु जुने लोक काय घेऊन जायचे, अंडी घेऊन जायचे. तर त्या अंडी देण्यामागचा उद्देश हाच होता की त्या व्यक्तीला त्या अंड्यातून त्याच्या शरीराची बांधणी व्हावी, हा त्याच्या मागचा उद्देश होता. पहा, तर कर्बोदके जे आहेत ही कर्बोदके सुद्धा आपल्या आहारामध्ये तुम्ही जे तृणधान्य खाता, ज्वारी, बाजरी, गहू, तर यातून आपल्याला ही तृणधान्यातून आपल्याला कर्बोदके ही मिळत असतात. त्यापासून जवळजवळ आपल्याला 60 ते 80% ऊर्जा ही आपल्याला कर्बोदकापासून मिळत असते. तर त्याचबरोबर पहा, जे पाणी आणि क्षार म्हणजे पाणी हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. तर या पाण्यामध्ये पहा, पाणी हे प्रामुख्याने 2 घटकांचं बनलेलं आहे. कोणते 2 घटक येईल सांगता? आयन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. व्हेरी गुड. पाणी हे जे आहे हे प्रामुख्याने 2 घटकांचं बनलेलं आहे. त्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं जे प्रमाण आहे हे 2:1 या पद्धतीने याचं प्रमाण आहे. तर पाणी हा आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्वाचा असा घटक आहे. तर या पाण्यामुळे आपल्या शरीरातले जे सर्व क्रिया ह्या व्यवस्थित होण्यासाठी पाणी महत्वाचं आहे. आपली जी किडनी आहे या किडनीचे सगळे म्हणजे फिल्ट्रेशन, रक्त वाहण्याचं जे कार्य आहे हे दिवसभरामध्ये 400 वेळा होत असतं. आणि जर हे क्रिया व्यवस्थित व्हायची असेल तर त्याबरोबर आपल्या शरीरामध्ये जेव्हा उत्सर्जित पदार्थ जे आहेत ते शरीराच्या बाहेर पडलेच पाहिजेत. जर ते पदार्थ बाहेर पडले नाही तर त्यातून विषारी पदार्थ तयार होतात शरीरामध्ये. आणि मग नंतर आपण म्हणजे दररोज 1.5 ते 2 लिटर पाणी हे प्यायलाच पाहिजे. तर यामागचं म्हणजे प्रमाण असं आहे, जर एखाद्याचं वजन 60 किलो असेल तर त्याने कमीत कमी 2 लिटर पाणी हे पिलंच पाहिजे. 2 ते 2.5 लिटर दररोज पाणी पिलंच पाहिजे. कारण पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातले पचन, शोषण, उत्सर्जन ह्या ज्या क्रिया आहेत ह्या व्यवस्थित होण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग हा होत असतो. तर यामध्ये उत्सर्जन ही क्रिया मला सांगायची आहे तुम्हाला. तर बरेच मुलं पाणी पित नाही. पहा, तुमचा जो चेहरा सांगतो त्या चेहऱ्यावरून आपल्याला कळतं की यांच्या शरीरामध्ये पाणी किती आहे. तर आपली स्किन जर ड्राय होत असेल, आपल्याला डिहायड्रेशन जाणवतं की एखाद्याची त्वचा जर रफ दिसत असेल तर त्याचा अर्थ त्याच्या शरीरामध्ये मेदाचं प्रमाण, तेलाचं प्रमाण कमी आहे. आपल्या चेहऱ्यावरती जर नायटे आलेले आहेत, मी बऱ्याच वेळा वर्गामध्ये सांगत असते की तोंडावरती नायटा आलेला आहे, हिरव्या पालेभाज्या खा. तर याच्या मागचा उद्देश हाच आहे की आपल्याला काय कमी पडलेलं आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. आपण सगळे पदार्थ आहारामध्ये घेतलेच पाहिजे. सगळ्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये जर समावेश असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही. आणि भरपूर जर आपण पाणी पिलेलं असेल तर कोणत्याही प्रकारच्या आपल्याला दवाखान्यात जाण्याची गरजच पडत नाही. पहा, आपण दवाखान्यात केव्हा जातो, जर आपण आपलं म्हणजे जी दिनचर्या आहे ही जर व्यवस्थित असेल तर आपल्याला दवाखान्यात जाण्याची गरज भासत नाही. परंतु जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमचा प्राप्तविधी जर क्लिअर केला नसेल तर आपल्याला त्याच्यामुळे अनडायजेशन होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या व्याधी ह्या होत असतील. पहा, बऱ्याच वेळा काही ज्यांना किडनी स्टोन किंवा पोट दुखतं, मुलीमधून सांगतात की पोट दुखतं. पोट का दुखतं? कारण सकाळी उठून डायरेक्ट तसेच आलेले असतात. त्यानंतर जर तुमचं पोट साफ असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा विकार होणार नाही. आणि पोट साफ होण्यासाठी तुम्हाला पाण्याची गरज आहे. जर तुमच्या शरीरामध्ये पाणी असेल तर तुमच्या सगळ्या क्रिया व्यवस्थित होतील. आणि त्यामुळे आहारामध्ये पाणी हा घटक महत्वाचा आहे.
ठीक आहे, पोषण ही प्रक्रिया सांगितली. त्यानंतर शोषण, आपलं जे शोषण ही प्रक्रिया आहे, हे शोषण सुद्धा महत्वाचं आहे. तर बऱ्याच वेळा काही जण काय करतात, तोंडाला मास्क लावतात. मास्क लावल्यामुळे काय होतं की आपला जो ऑक्सिजन आहे हा आपण दाबवतोय, ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जाऊन देत नाही. ऑक्सिजन जर शरीरामध्ये गेला नाही तर तुमच्या शरीरामध्ये रक्त तयार होणार नाही. रक्त तयार होण्यासाठी हिमोग्लोबिन बरोबर ऑक्सिजनची क्रिया झाली तरच रक्ताची निर्मिती होत असते. म्हणून आपण तोंड बांधायचं नाही किंवा मास्क लावायचं नाही. मास्क लावल्यामुळे ऑक्सिजनची लेव्हल ही कमी होते. म्हणून आपण प्रवासात बऱ्याच वेळा आपण म्हणतो की मला गुदमरल्यासारखं झालं. गुदमरल्यासारखं झालं म्हणजे काय झालं, तुमचं एनारोबिक रेस्पिरेशन झालं. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची लेव्हल कमी झाली. ऑक्सिजन हा कमी झाल्यामुळे तुम्हाला तो त्रास गुदमरल्यासारखं हे होत असतं. बऱ्याच मुली तोंड बांधून येतात, तर ही चुकीचं आहे. त्याच्यामुळे ऑक्सिजन लेव्हल ही कमी होत असते. तर आपल्या वातावरणामध्ये ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे हे 21% आहे. नायट्रोजनचं जे प्रमाण आहे हे 78% आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे 0.03% आहे. त्यानंतर आपली पुढे प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातीलच. ठीक आहे, एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विज्ञान. आणि ते प्रदर्शन होतं. त्या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. तर या ठिकाणी प्रशस्ती पत्रक ते या ठिकाणी आपण देत आहोत. प्रथमतः विद्यालयाच्या सहभागाबद्दल विद्यालय या ठिकाणी या संस्थेच्या वतीनं एकविषयन विज्ञान आश्रम पाबळ, त्याचबरोबर टाटा टेक्नॉलॉजी आणि महाले या ज्या ख्यातनाम कंपन्या आहेत यांच्या वतीने या ठिकाणी सर्टिफिकेट वितरित करण्यात आलेलं आहे. विद्यालयाला या ठिकाणी सहभागाबद्दल प्रशस्ती पत्रक आहे. हे प्रशस्ती पत्रक या ठिकाणी ओरखडे सरांच्या हस्ते आपण विद्यालयाला टेक्निकल विभागाला या ठिकाणी देत आहोत. टेक्निकल विभागाचे प्रमुख जे आहेत लेंबे सर यांना विनंती की आपण या सर्टिफिकेटचा स्वीकार करायचा आहे. ओरखडे सरांच्या हस्ते या ठिकाणी आपण ते वितरित करत आहोत. आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. या विज्ञान दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मुलांनो, कोणतीही मोठी व्यक्ती होत असताना तिची परिस्थिती काही एकदम चांगली नसते. सुरुवातीला सर्वच शास्त्रज्ञ हे अगदी सामान्य परिस्थितीमधून उच्च पदावर पोहोचलेले आहेत. APJ अब्दुल कलाम हे एका खेडेगावामध्ये अगदी प्राथमिक शिक्षण त्यांचं 4थी पर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालेलं. असे हे APJ अब्दुल कलाम हे देशाचे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती बनतात. म्हणजे अत्युच्च पदावर जाऊन ते पोहोचतात. हे एक अत्यंत चांगलं असं उदाहरण आपल्या समोर आहे. असे अनेक शास्त्रज्ञ आहेत की ते सामान्य परिस्थितीमधून अगदी उच्च पदापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. डॉक्टर CV रमन यांचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगते. हे इंग्लंडला शिक्षण घेत होते आणि इंग्लंडवरून ते कलकत्त्याला एका व्याख्यानासाठी त्यांना बोलावण्यात आलेलं होतं. आता इंग्लंडवरून भारतामध्ये येण्यासाठी समुद्रामार्गे प्रवास करावा लागणार होता. ते एका जहाजामध्ये बसले. जहाजामध्ये बसलेले असताना त्यांनी वरती आकाशाकडे पाहिलं. 7वीच्या पुस्तकामध्ये, 7वीचे विद्यार्थी पहा, आपण शिकलेलो आहोत की 7वीच्या पुस्तकामध्ये हा एक सुंदर असा पाठ दिलेला आहे की ते जहाजामध्ये बसलेले असताना त्यांनी वरती आकाशाकडे पाहिलं आणि परत समुद्रातील पाण्याकडे पाहिलं. त्यांना पाण्याचा रंग आणि आकाशाचा रंग निळाच दिसला. आता यावेळेस त्यांनी खूप निरीक्षण केलं, खूप परीक्षण केलं आणि हा रंग का आला पाण्याला, निळा रंग? एक त्यांच्याकडे एक छोटीशी डायरी होती, म्हणजे छोटीशी वही होती. त्या वहीमध्ये त्यांनी ते सर्व लिहून काढलं आणि त्या पाण्याला निळा रंग का प्राप्त झाला याचं संशोधन त्यांनी त्या जहाजात बसलेला असताना त्यावेळेस त्यांनी त्याचा शोध लावला. म्हणजे अशा प्रकारे कोणताही व्यक्ती मोठा होण्यासाठी किंवा विज्ञान शिकण्यासाठी मोठी प्रयोगशाळा असावीच असं नाही. मुलांना आपल्या निसर्गाच्या सानिध्यात राहून आपण अनेक प्रयोग करू शकतो.
न्यूटनने सुद्धा अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये एका सफरचंदाच्या झाडाखाली तो विश्रांती घेत होता आणि ते सफरचंदाचं फळ खाली पडलं आणि त्याने तिथेच शोध लावला की गुरुत्वाकर्षणाचा. कोणता शोध लावला त्याने? गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला की कोणतीही वस्तू खाली का येते हा शोध त्याने लावला. मग कधी कधी मला असं वाटतं की आपल्या शाळेमध्ये इतक्या सुविधा उपलब्ध आहेत. आपल्या शाळेमध्ये टेक्निकल आहे, सेमी इंग्लिशचे वर्ग सुरू आहेत, आता कॉम्प्युटरचं सुद्धा चांगल्या प्रकारे शिक्षण तुम्हाला मिळत आहे. त्याचा चांगला उपयोग करून घ्या. कधी कधी मला असं वाटतं मुलांनो, मी आत्ता शाळेमध्ये असायला पाहिजे होते शिक्षण घ्यायला, की इतक्या संधी मला उपलब्ध झाल्या असत्या. खरोखर माझी ती खंत आहे आणि आता सुद्धा मी शिकण्याचा प्रयत्न करीन हळूहळू. मला जे शिकता आलं नाही ते तुमच्यासाठी एवढ्या सगळ्या सुंदर अशा संधी उपलब्ध आहेत. अनेक प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला मिळत आहे. या मार्गदर्शनाचा तुमच्या जीवनामध्ये चांगला उपयोग करून घ्या. आणि आता लक्ष नाही मुलांना, प्रणव, कालच मी वर्गामध्ये सांगितलंय मुलांनो, ऐकणे हा सर्वात महत्वाचा गुण आहे. याच्यापूर्वी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, सर्वात महत्वाची क्रिया आहे ती आपली ऐकणे, पाहणे, निरीक्षण करणे आणि त्यातूनच व्यक्ती मोठ्या होत असतात. हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. चांगलं शिका, चांगला अभ्यास करा, चांगले मार्क मिळवा, वेगवेगळ्या उपक्रमामध्ये भाग घ्या, आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करा, आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल करा. एवढीच अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करते. पुन्हा एकदा या विज्ञान दिनाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रीय विज्ञान दिनी पुन्हा एकदा तुम्हाला विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि एक उदाहरण सांगतो पहा. बालपणी अनेक साथीचे आजार असायचे आणि त्यामध्ये लोक मृत्युमुखी पडायचे, लहान बालकंसुद्धा मृत्युमुखी पडायचे. त्यावेळेस लहान मुलांना विशेष करून गोवर, कांजण्या हे आजार व्हायचे आणि लोकांच्या मनात एक संभ्रम असायचा का दैवी कृपामुळे हे गोवर, कांजण्या व्हायचे. आणि डॉक्टर औषधोपचार न करता त्यांना काय करायचे, दैवी उपचार करायचे. 8-8, 10-10 दिवस त्यांना काय करायचे, तसंच आंघोळ घालायचे नाही, काही करायचं नाही. आणि नंतर मग देवीचं काय करायचं, बघ त्या ठिकाणी समजा देव भरायला ती अंबिका देवीचं पाणी आणायचं, त्याला आंघोळ घालायचे, मग त्याला हे करायचं. तर हा आजार दैवी कृपेचा नसून हा विषाणूजन्य आजार आहे. गोवर, कांजण्या हे उष्णतेपासून होणारे आजार आहेत, हे आपल्याला माहीत पाहिजे. हे विज्ञानाने शोधून काढले पहा. विषमज्वर असेल, कावीळ असेल, त्यानंतर क्षयरोग असेल, अनेक प्रकारचे आजार आहेत. हे आजार हे दैवी रोग नसून हे वेगवेगळ्या कारणाने होत असतात. दुसरं जर उदाहरण सांगायचं असं, लहानपणी आमच्या आजी वगैरे सांगायचं असं की रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये. मला सुद्धा प्रश्न पडायचा का झाडामध्ये रात्रीच्या वेळी काय असतं. ज्यावेळी मी शाळेत शिकल्यानंतर विज्ञानाच्या याच्यातून पाहिलं, दिवसा वनस्पती सूर्यप्रकाशात अन्न तयार करताना असताना कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन सोडतात. रात्रीच्या वेळेस वनस्पती उलट क्रिया असते पहा, ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडत असतात. त्यामुळं रात्रीच्या वेळेस झाडाखाली झोपू नये, कारण कार्बन डायऑक्साईड हा श्वसनाला घातक वायू आहे. ऑक्सिजन हा श्वसनासाठी महत्त्वाचा आहे. आणि विज्ञानाच्या याच्यातून तुम्ही पहा, वैज्ञानिक दृष्टिकोन हा प्रत्येकाने आपल्या आत्मसात करणं गरजेचं आहे. अनेक भारताने पाहिलं तर विज्ञानाच्या याच्या संशोधनापासून फार खूप मोठं अंतराळामध्ये असेल, वेगवेगळ्या याच्यामध्ये असेल, तर अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी केली. आता नवीनच तंत्रज्ञान AI आले. 100 लोकांचं काम AI हे तंत्रज्ञान आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या तंत्रज्ञानामार्फत एकच मनुष्य 100 माणसाचं काम एकटा मनुष्य करू शकतो. ही कशाची प्रगती आहे? विज्ञानाची. आणि तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यामध्ये APJ अब्दुल कलामांचं उदाहरण सांगितलं. त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं, कारण भारतामध्ये जी अणुचाचणी झाली राजस्थानमध्ये पोखरणमध्ये, त्या ठिकाणी कोणी संशोधन केलं होतं APJ अब्दुल कलाम. त्यावेळेस भारताचे माजी पंतप्रधान हे अटल बिहारी वाजपेयी होते. त्यांनी पोखरणमध्येही
चाचणी यशस्वी झाली आणि सर्व शास्त्रज्ञाचं श्रेय त्या ठिकाणी जातं पहा. आता ह्या दोन्ही शास्त्रज्ञांना APJ अब्दुल कलाम आणि CV रमन यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. त्यानं तुम्हाला भरपूर या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. सुंदर अशा प्रकारचे प्रयोग जे आहेत तेही झालेले आहेत. यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पाहता आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे आणि मग पुढे आपले तास किंवा प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम जो आहे तो आपण सावलीमध्ये कुठेतरी घेऊ. आता ऊन वाढलेले बाहेर थोडंसं ना. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपण प्रश्नमंजुषा सादर करणार आहोत. तर या प्रश्नमंजुषेमध्ये काही प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरं मुलींचा एक गट आणि मुलांचा एक गट याचा 9वीचा वर्ग सादर करत आहे. तर यातला पहिला प्रश्न आहे, प्रश्न मी विचारते 9वीसाठी. प्रश्न पहिला, ऊर्जा अक्षयतेचा नियम. तुमच्या पाठ्यक्रमातलेच पुस्तकातलेच हे प्रश्न आहे. प्रश्न पहिला, ऊर्जा अक्षयतेचा नियम कोण सांगेल? Energy can neither be created nor be destroyed. It can be converted one form to another form. It can remain constant. Nor be destroyed, but it can be converted from one form into another form. The energy of the universe is always constant. This is the law of conservation. Very good. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मुलांसाठी, मिथेनचे रेणूसूत्र काय? CH4. पहा, मिथेनचे रेणूसूत्र CH4 आहे. प्रश्न तिसरा, दुधामध्ये कोणती शर्करा आहे? लॅक्टोज शर्करा. व्हेरी गुड. सल्फ्युरिक आम्ल याचे रेणूसूत्र काय? H2SO4.